लोकशाही आहे सर्वांना बोलण्याचा अधिकार, असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। 15 दिवसात इंडिया आघाडीबाबत वेगळी बातमी येणार असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे। शरद पवार पूर्णपणे भाजपचे हस्तक आहेत असा दावाही प्रकाश आंबेडकरांनी केलेला होता आणि त्यानंतर आता सुप्रिया सुळे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। लोकशाही आहे सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे असं सुप्रिया सुळे यांनी प्रकाश आंबेडकरांच्या या आरोपावर म्हटलंय। 15 दिवस थांबा, नवीन बातमी त्याच्यामधली तुम्हाला येऊन जाईल। थांबा ना जरा, 15 दिवस थांबा, तुम्हाला दिसेल काय होणार आहे ते। पवार हा असणारा पूर्णपणे, शरद पवार हे पूर्णपणे बीजेपीचे हस्तक आहेत। त्याच्यातून कधीही बाहेर पडू शकत नाही। त्याच्यामुळे असणारं देश पातळीवरती माणसं खेळणारी वेगळी आहेत, तुमच्या समोर असणारी माणसं वेगळी आहेत। मध्ये इंडिया आघाडीबाबत एक वेगळी बातमी बघायला मिळेल, कारण शरद पवार साहेब हेच भारतीय जनता पार्टीचे हस्तक आहेत अशा पद्धतीचा आरोप आणि दावा त्यांनी केला। लोकशाही हो, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे ना। लोकशाहीमध्ये सगळेच बोलतात, त्यांना अधिकार आहे बोलायचा। प्रकाश आंबेडकरांना संविधानाची इतकी काळजी असेल तर आम्ही त्यांना नेहमी आव्हान करतो, ते मोठे नेते आहेत, त्यांनी भारतीय जनता पक्षाविरुद्ध खुलेआम उतरायला पाहिजे आणि भारतीय जनता पक्षाच्या पराभवासाठी सामुदायिक जे आम्ही प्रयत्न करतो आहोत त्यात सामील व्हायला पाहिजे। प्रकाश आंबेडकरांचे जे प्रयत्न सुरू आहेत राजकारणामध्ये त्यांच्या दृष्टीने योग्य असतील, पण त्याचा फायदा अप्रत्यक्षपणे भाजपला मिळतो। शरद पवार कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष